Good morning, students. Now you can see activity number 20 here. Standard 6 means you are the student of standard 7th, subject English, bridge course, सेतु अभ्यासक्रम. Learning outcomes or competency statements. अध्ययन निष्पत्ति. You have to use regular plural forms correctly. You know that the difference between singular and plural. Singular means one and plural means many. One, many. For example, one boy, many boys. One day, many days. You can also know the difference between one and many and write more examples in your notebook. Now you can see the instructions for teachers and parents and facilitators. काही सूचना आहेत. You can just listen it, read the instructions about the activity. जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचायच्या. नंबर 2, let the learners understand plural form definition. प्लुरल फॉर्म कशाला म्हणायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. गिव लर्नर्स 2 minutes टाइम टू थिंक. अँड लास्ट, एनकरेज द लर्नर्स टू अंडरस्टँड द प्लुरल फॉर्म्स. प्लुरल फॉर्म कशाला म्हणायचं, सिंग्युलर फॉर्म कशाला म्हणायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सिंग्युलर फॉर्म मीन्स एकवचन, प्लुरल फॉर्म मीन्स अनेकवचन. एकवचन आणि अनेकवचन. वन, मेनी. Now there are some instructions for you. Now see, number 1, understand the instructions about activity. There are some instructions for you and you have to understand it related to the activity. Then observe the pictures and understand the information about activity. You have to observe the pictures. चित्राचं निरीक्षण करायचं आणि ॲक्टिव्हिटी संबंधित काय माहिती दिलेली आहे तर ती माहिती समजावून घ्यायची. देन थिंक अँड डू द ॲक्टिव्हिटी. त्यावरती विचार करायचा, त्या ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करायचा. नंबर लास्ट, इफ रिक्वायर्ड टेक हेल्प ऑफ टीचर्स और पॅरेंट्स ऑफ फॅसिलिटर्स. टीचर असेल, पॅरेंट्स असतील किंवा इतरांची आपल्याला आवश्यकता असेल तर मदत घ्यायची. अशा स्वरूपाची ॲक्टिव्हिटी आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. कोणती ॲक्टिव्हिटी आहे? लर्निंग ॲक्टिव्हिटी. सिंग्युलर नाऊन, प्लुरल नाऊन. सिंग्युलर, प्लुरल, एकवचन, अनेकवचन. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहा की एकवचन आणि अनेकवचन, सिंग्युलर आणि प्लुरल कशाला म्हणायचे. नाव यू कॅन सी हिअर there are 4 pictures. Now look at this carefully. Picture of 1. Now see picture of 1. Then in a plural noun column, many picture of one box, one square, many squares or many boxes. Picture of one exclamation mark, many exclamation marks. Picture of dot square, one dot square, here many dot square.
या पद्धतीने तुम्ही हा फरक पाहू शकता. वन मेनी मधील एक अनेक, एक अनेक, सिंग्युलर प्लुरल, एकवचनी अनेकवचनी, हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. आणि हा चार्ट तुम्हाला वहीमध्ये काढायचा, लिहून घ्यायचा आणि त्यातील फरक जो आहे तो फरक तुम्ही लक्षात द्यायचा. फ्रॉम द अबव पिक्चर वी कन्क्लूड that singular noun and many means its plural form. वरील चित्रावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे किंवा आपण एक असा अंदाज केलेला आहे, असा आपण निष्कर्ष काढलेला आहे, that one is singular noun and many means its plural form. या ठिकाणी वन एक म्हणजे सिंग्युलर एकवचन आणि मेनी मेनी मीन्स याचं अनेक वचन म्हणजे प्लुरल फॉर्म्स. देन रीड द अँड ऑब्झर्व ऑल गिवन सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. यांचं तुम्ही निरीक्षण करायचं चांगल्या पद्धतीने. नेमकं वन आणि मेनीमध्ये किंवा सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा त्याचं निरीक्षण करा. Now see, when singular noun ends with s, sh, ch, x or z, add es to make its plural. When singular noun ends, एकवचनी नामाचा शेवट जेव्हा s, sh, ch, x किंवा झेडने झाला असेल तर त्यांच्या शेवटी प्लुरल फॉर्म तयार करताना es जोडला जातो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी करून दाखवलेलं उदाहरण पहा. बस, BUS, बसेस. देन टॅक्स, TAX, त्याचा शेवट कसं झालेलं आहे एक्सने, इथं यसने, इथं एक्सने. टॅक्स, taxes. Now write down more examples of it. Bench, BENCH, plural form benches, BENCH, CH. Now you can see CH, benches. Then box, BOX. Now you can see X, BOX, box, boxes, BOXES, boxes. Then bunch, bunches, bush, bushes, etc. You can write as many as you can. तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही यामध्ये लिहू शकता. Now next point is, most of noun can make plural by adding yes. बहुतेक जे काही नामाचे अनेक वचन केलेले आहे तर त्यांना त्या ठिकाणी फक्त यस ॲड केलेलं आहे आणि प्लुरल फॉर्म तयार केलेला आहे. फॉर एक्झाम्पल गर्ल, गर्ल्स, फक्त यस लावलेलं आहे की नाही. गर्ल, गर्ल्स, बॉय, बॉईज, एक नाही. असे अनेक तुम्ही उदाहरण लिहू शकतात. Then next, if singular noun ends with y and the letter before y is consonant. सिंग्युलर नाउनचा शेवट, एकवचनी नामाचा शेवट जर वायने झाला असेल and the letter before y is consonant आणि y च्या पूर्वीचे अगोदरचे अक्षर हे कन्सोनंट असेल. कन्सोनंट म्हणजे व्यंजन, स्वर आणि व्यंजन, व्हॉवेल्स अँड कन्सोनंट. कन्सोनंट म्हणजे व्यंजन. जर व्यंजन असेल तर इट चेंजेस इनटू IES. फॉर एक्झाम्पल बेबी, बेबीचं शेवट या ठिकाणी वायने झालेलं आहे पण त्याच्या अगोदर काय आहे
AEIOU असा शब्द आहे का? नाही. हा बी आहे. बी हा काय? कन्सोनंट आहे. कन्सोनंट म्हणजे व्यंजन. बेबी या ठिकाणी वायचा लोप झाला. वाय चेंजेस इंटू IES. नाव यू सी वाय चेंजेस इंटू IES. बेबीचं रूपांतर काय झालं पहा? बेबीज. स्टोरी. स्टोरीचे जो वाय आहे शेवट त्याच्यापूर्वी काय कन्सोनंट आहे, त्याच्यापूर्वी हे व्यंजन आहे आर. स्टोरी स्टोरीज या पद्धतीने. त्यानंतर लेडी LADY लेडी लेडीज असे आणखी उदाहरण तुम्ही तयार करू शकता आणि तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. नाऊ आयडेंटिफाय द करेक्ट प्लुरल फॉर्म अँड मेक इट अ सर्कल अराउंड इट. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? करेक्ट प्लुरल फॉर्म यांचा ओळखायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्याला सर्कल करायचं आहे, त्याला बॉक्स करायचं आहे. नाऊ यू कॅन सी बॉय BOY. या ठिकाणी वायच्या अगोदर काय आहे? ओ आलेला आहे, स्वर आलेला आहे. बॉय बॉईज. फिश यशस्ने शेवट झालेला आहे. फिश फिशेश. याला सर्कल करू शकता. फिशेश. या ठिकाणी बॉईज. फेरी. वायच्या अगोदर काय आर आहे. वायचं या ठिकाणी काय होईल? लोप होईल. फेरीज. नाऊ सी देर इज solved activity for you. Demo. For example, boy boys. Then you have to practice. Find out the plural forms of your textbook story The Merchant Mouse. The Mouse Merchant on page number 37, 38 and 39. 37, 38, 39 पानावर जे काही स्टोरी दिलेली आहे द माऊस मर्चंट, यामध्ये अशा स्वरूपाचे प्लुरल फॉर्म दिलेले आहेत. सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म ते तुम्हाला शोधायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. देन यू कॅन ऑल्सो यूज play this activity with your friend. You can also play this type of activity with your friend. And evaluation, now you can read the story and find out and write all the plural forms which you find out from the story. त्या कथेमध्ये असले जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. You can also use this app for more information about this activity. And last point is my takeaway or what I learned today. आज तुम्ही काय शिकला? Today I learned one and many things. There is difference between one and many and you have learned it very well. Okay, thank you.